धुळे. बाहेर धुळ्याची ओळख कशी आहे? एखादीच दंगल आपल्याकडे झाली आहे, पण दंगलखोर शहर म्हणून आपल्याला ओळखलं जातं. दूध दुभत्यांचं संपन्न शांतताप्रिय असं वैभवशाली गाव ते बकाल तहानलेलं दंगलखोर गाव, हा प्रवास फार दुःखद आहे. महानगरपालिकेची मुदत संपून आता जमाना झालाय. विकास कामांच्या नावानं कायम डागडुजी पदरी पडलेल्या या गावामध्ये 50 पेक्षा जास्त इच्छुक सध्या घोड्यावर बसून वरातीत नाचायला तयार झालेत. सगळ्यांचे जीव टांगणीला लावणारी ही निवडणूक आहे. म्हणजे येत्या निवडणुकीत राजकीय विभाजनामुळे आणि पक्षफोडीमुळे 6 मुख्य आणि प्रबळ असे उमेदवार रिंगणामध्ये उतरणार, की मग 3 मातब्बर रिंगणामध्ये उतरणार आणि ज्या लोकांना तिकीट मिळाले नाही ते सगळे उर्वरित रिंगणाबाहेर नाराज म्हणून एकमेकांचे वचपे काढण्यामध्ये आतून दुसऱ्याला मदत करणार, हे बघणं खऱ्या अर्थानं कुतूहलाचं ठरणार आहे. वेब सिरीज, चित्रपट या सगळ्यांपेक्षा सुद्धा जास्त उत्कंठापूर्वक असलेली ही निवडणूक अतिशय मनोरंजक ठरणार आहे. कोणाकडून लढायचं हेच मुळात माहीत नसलेले केविलवाणे कार्यकर्ते आता अहोरात्र झटणार आहेत. साड्या वाटणारे, भांडे वाटणारे, कुपन वाटणारे, पत्रकं वाटणारे, दारोदारी फिरणारे, कॅम्प घेणारे, होर्डिंगवर झळकणारे, 24 तास लोकांसाठी झटणारे, फतवे काढणारे, अगदी भरमसाठ वर्गण्या वाटणारे, असे कित्येक मातब्बर अस्वस्थ आहेत. आयात केलेले, निष्ठावंत, शोभिवंत, ज्वलंत, हौशी, अगदी खूप वर्षांचे ताटकळलेले असे सगळे एकमेकांविरुद्ध असे कुरघोडी करताना पाहायला मिळणार आहे. शिवराळ आरोप, हाणामाऱ्या, एकमेकांना संपवण्याची भाषा आता काही दिवस रोज ऐकायला लागणार आहे. विकास हरवलेल्या गावामध्ये पुन्हा तेच जुने प्रश्न सोडवण्याच्या बाता आता मारल्या जाणार आहेत बरं का. धुळेकर मग हुरळून जातील. आधीच शांघाय झालेल्या आमच्या या गावाला यावेळी आता कुठल्या तरी नवीन शहराचं किंवा महानगराचं स्वप्न दाखवलं जाणार. 2.5 लाख साधारण मतदान असणाऱ्या या शहरामध्ये 17,743 मतदार हे अचानक 6 महिन्यामध्ये वाढलेत बरं का. म्हणजे दुबार मतदार नोंदणीची वारंवार चाहूल लागलेल्या या गावात अचानक वाढलेल्या या एक गठ्ठा मतदानाचा फायदा कोण घेणार, हे बघणं सुद्धा अतिशय रंजक ठरणार आहे. निवडणुकांमध्ये आमिष देणं वगैरे तर गैर राहिलेलं नाहीच आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका जावई, साड्या, भांडे हे सगळं असं सरकारी करून टाकलंय आपण. पुन्हा मोठ्या सभांमधून मतदानापूर्वी होणाऱ्या पैशांच्या वाटपाचं सुद्धा जाहीर समर्थन राजरोसपणे करताना दिसतं. त्यामुळे नव्या नैतिकतेच्या परिघामध्ये ही निवडणूक प्रक्रिया राजरोस पार पडणार, निर्लज्जपणे किंवा थोडीशी बेशरमपणे माहीत नाही, पण दिसून तर येणार आहे. 30-32 हजार तर लाडक्या बहिणीच्या लाभार्थी एकट्या धुळे शहरामध्ये होत्या, हे मला कळलेलं गणित होतं फार पूर्वी. आता कदाचित वाढलेल्या पण असतील. मग त्या लाभार्थींमुळे कोणाला फायदा होईल का? खरंच फायदा होईल का? भांडे साड्या घेऊन पण लोक मतदान तिथेच करतील का? प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उकल आता निवडणुकीमध्ये मतदान पेटीमध्येच खऱ्या अर्थानं त्या दिसून येणार आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा कोण उचलणार तेही पाहणं मजेशीर ठरणार आहे. इतर वेळी धर्मासाठी जीवाची बाजी लावणारे स्वतःला तिकीट जर नाही मिळालं तर धर्म बुडवणार का, हे पाहणं सुद्धा गमतीशीर ठरणार आहे. मागच्या वेळेपर्यंत ज्यांची साधी चर्चा सुद्धा नव्हती असे विद्यमान आमदार फारुख शहा यावेळेला प्रबळ दावेदार असल्याचं बोललं जात आहे. अनिल गोटे यावेळेला आपला करिश्मा दाखवणार का? राजवर्धन कदमबांडे कमबॅक करणार का? सतीश तात्या, मनोज मोरे, शीतल नवले, सुशील महाजन, डॉक्टर माधुरी बोरसे, डॉक्टर जितेंद्र ठाकूर या नवोदितांचा नंबर लागणार का? बऱ्याच काळापासून स्थानिक राजकारणामध्ये मुरलेले आणि सतत कार्यरत असलेले प्रदीप करपे, भगवान करंजकाळ, महेश मिस्त्री, अतुल सोनवणे, नव्या दमाचे गोरे, ही लोक कुठल्या दिशेनं वाटचाल करणार? कुणाल पाटील, शरद पाटील, डॉक्टर सुभाष भामरे, अमरीश पटेल ही नावं आपला दबदबा राखत प्रभावशाली ठरणार का? राजकारणामध्ये
कोण कुठल्या पद्धतीनं कुरघोडी करेल, कोण वर्चस्व प्रस्थापित करेल, सत्ता कोणाची स्थापन होईल आणि आपल्याकडे कोण निवडून येईल, हे कायमच उलट्या दिशेला जाणारं कोडं राहिलेलं आहे. कोणाची दिवाळी आणि कोणाचं दिवाळं लवकरच कळेल या मनोरंजक आणि उत्सुकता ताणल्या गेलेल्या, शिगेला पोचवलेल्या या निवडणूक युद्धामध्ये.